कोलंबी बटाटा भात टिफिनसाठी आज मला पटकन काहीतरी बनवायचं होतं. तर मी कोलंबी घेतली होती सकाळी. ती कोलंबी, बटाटा आणि मसाला भात टाईपमध्ये असं पटकन झटपट बनवलं होतं. पहिला मी तेलामध्ये कांदा परतून घेतला, मग अख्खे मसाले जे होते ते टाकले आणि त्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि टमाटे टाकले, मग मिरची टाकली 2-3, मग टमाटे काळ होण्यासाठी मीठ टाकलं. तोपर्यंत मी तांदूळ भिजवून धुवायला ठेवलेले, ते पाण्यात भिजत ठेवले 1 ग्लास तांदूळ. बटाटा एकच घेतला मी. आता पावडर मसाले जे घरात असतात ना, ते आपले हळद, जिरा पावडर, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि एक आपला मालवणी मसाला होता तो. मग टमाटे जरा गाळ झाले तर मग त्यामध्ये प्रॉन्स टाकले. मग तो बटाटा कापलेला तो टाकला एक. त्याला जरा परतून घेतलं आणि मग त्यानंतर मग आता मसाला पावडर टाकून त्याला पुन्हा भाजून घेतलं. मग थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर तो भात होता, जे तांदूळ आहेत ते भिजवलेले ते टाकले त्यामध्ये. हे डेली घरचेच तांदूळ आहेत, आम्ही घरचेच तांदूळ यूज केले. कारण एकदम बेसिक असं प्रॉपर असं बिर्याणी टाईप नाही बनवलं, असं बेसिक असं झटपट असं तर बनतं तसंच बनवलं ते मी. मिक्स केलं त्याला व्यवस्थित. आता पाणी अगोदर गरम करायला ठेवलेलं. 1 ग्लास तांदूळ होता तर मी 2 ग्लास पाणी घेतलेलं. ते गरम केलं, साईडला गरम होत होतं. त्याचा व्हिडिओ नाही टाकला मी. आणि मग नंतर जेव्हा ते पाणी टाकलं, मग त्याला पुन्हा शिजायला थोडं वरती ना एक प्लेट ठेवून त्यावरती थोडं पाणी ठेवलं, म्हणजे भात नको खाली लागायला. आणि एक 5-6 मिनटात झाला भात शिजला आणि रेडी झालं. कारण प्रॉन्स शिजायला काही वेळ नाही लागत. प्रॉन्स आणि बटाटा छोटे कापलेले, त्यामुळे लगेच त्या तोंडी लावायसाठी मी बोंबील होते, ते बोंबील पण 1-2 तळले, झालं माझं, रेडी झालं.